मैं जो कुछ भी करने जा रहा हूँ उस कार्य में मुझे सक्सेस होने दे। उसी तरह इस बहुजन समाज के कार्यक्रम के माध्यम से उस भगवान को, जिसका नाम है तथागत भगवान गौतम बुद्ध, उस भगवान गौतम बुद्ध को मेरा अभिवादन क्या है, जरा गौर से सुनिएगा। पहला भगवान जिसे बाबा साहब ने पहला गुरु माना, उस तथागत भगवान गौतम के बुद्ध के बारे में मैं कहने जा रहा हूँ। हम बहुजनों का पहला भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध, इसलिए मेरा कहना है भगवान तेरी निराली शान भगवान, संसार में हो सबसे महान, संसार में हो सबसे यीशु ख्रिस्त, यीशु ने कहा है कि मैं भगवान का अवतार हूं। ख्रिस्टन धर्माच्या धर्मगुरु यीशु ख्रिस्तानी म्हटलं की मैं भगवान का अवतार हूं। मोमिन लोकांच्या मोहम्मद पैगंबरांनी म्हटलं की मुझे अल्लाह ने भेजा है। हिंदू धर्माच्या शंकराचार्यांनी म्हटलं की या हिंदूचा उद्धार करण्यासाठी मुझे भगवंताने पाठवलं आहे। पर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणाले, मैं कोई भगवान का अवतार नहीं हूं, मैं किसी भगवान का अवतार नहीं हूं। ये बोलनेवाली लोगों ने मुझे विष्णु का अवतार कहा है, क्या है? दरअसल झूठ है। मैं भगवान का अवतार नहीं हूं और मैं भगवान भी नहीं हूं, लेकिन जो सच्चाई मैं आपको देना चाहता हूं उसको अगर आप अडॉप्ट करते होंगे तो आपका उद्धार ही उद्धार होना है। और तथागत भगवान गौतम बुद्ध ने हमें सबसे अच्छा मार्ग दिया, वो है शांति का मार्ग, जिसके भरोसे सारा जग चलता है। अगर शांति नहीं रही तो अपन कुछ नहीं कर सकते। We cannot do anything without peace.
शांतीशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि जोपर्यंत या मनामध्ये शांती आणि मनमय म्हटलेलं आहे, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की शांती असणे महत्वाचं आहे. शांती हे आत्म्याचं घर आहे. शांती हे सर्वांना सांभाळणारं एकमेव साधन आहे. आणि तोच मंत्र आणि तंत्र तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला. प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी म्हटलं कि मैं भगवान का अवतार हूं, लेकिन तथागत भगवान गौतम बुद्ध ने नहीं कहा. और विश्व में एक शांति का संदेश फैलाया. इसलिए उस तथागत भगवान गौतम बुद्ध के प्रति मेरा अभिवादन क्या है, जरा जोर से सुनिएगा. आणि जोपर्यंत आपण शांत राहिलो नाही, आपल्या मनामध्ये शांतता राहिली नाही, आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून मला काय म्हणायचं, अभिवादन तुझको ए मेरे मालिक, अभिवादन तुझको ए मेरे मालिक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा दिनाच्या बाबत कार्यक्रम असला तर या शेवटी दुय्यमचा कार्यक्रम आहे. आणि दुय्यमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला लाभलेले प्रतिस्पर्धी शाहीर मान्यवर केशवरावजी शेंडे साहेब यांनी आम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न मार्मिक आहे त्यांचा. अभिनंदन करतो तुमच्या प्रश्नाचं शाहीर साहेब. शाहीर साहेबांचा प्रश्न आहे की बाबासाहेबांविषयी किती वाचलं, किती लिहिलं, परंतु म्हणजे रात्र संपणार नाही किंवा दिवस संपणार नाही, परंतु असे बाबासाहेबांचे दोन पैलू विचारले. साहेबांनी शाहीर साहेबांनी मला बाबासाहेबांचे दोन पैलू विचारले, तर ते बाबासाहेबांचे दोन पैलू कोणते जीवनातले
शाहिर साहब, जरा गौर से सुनिएगा, आपके सवाल का जवाब देने जा रहा हूं मैं। तो बाबासाहेबांच्या जीवनातले दोन पैलू आहेत की बाबासाहेब जीवनभर कधी चुकले नाही, म्हणजे खोटं बोलले नाही. बाबासाहेब कोणताही व्यवहार करताना चुकले नाही आणि मोठा लाख मिनिस्टर असेल तर त्याच्या समोर झुकले नाही, अशी एकमेव व्यक्ती या जगातील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे त्यांचे दोन पैलू. अभ्यासाला ज्याच्यावर रिसर्च करतात लोक, पीएचडी करतात, की बाबासाहेब कधी चुकले नाही जीवनात आणि कोणता मिनिस्टर असेल त्याच्या समोर सुद्धा चुकले नाही. हम तो किस खेत की मुली है. आणि हे बाबासाहेबांच्या जीवनातले दोन पैलू. शाहीर साहेब, तेनेप्रमाणे माझा प्रश्न आहे, तुम्ही विचारलं तसं मी विचारत नाही, तर माझा प्रश्न आहे, नसे आचार्य कोणी मध्ये इथे न मला वाचुनी तुझा नर देवे उतरले भुवरिया मम तुल्य पायी प्रजा. हे कोण्या महापुरुषाचं वाक्य आहे शाहीर साहेब, आणि कोणत्या वेळेस म्हटलं एवढंच मला सांगा केशवरावजी. एकदा रिपीट करतो, नसे आचार्य कोणी मध्ये इथे न मम वाचुनी तुझा नर देवे उतरले भुवरिया मम तुल्य पायी प्रजा. कोणत्या महापुरुषाचं, कोण्या मानवाचं वाक्य आहे एवढंच मला सांगा. माणसाच्या जीवनात उन्हाळे पावसाळे भरपूर येत असतात आणि या उन्हाळ्या पावसाळ्यामुळे माणूस कधी खचून जातो. माणसाला कळत नाही की मी काय करावं काय करू नये, मी काय करावं काही करू नये. जय भीम, सप्रेम जय भीम. तरी हा माणूस जीवनरूपी नौका सामोर नेताना, त्या संकटांना तोंड देतो. कशामुळे? तर त्याच्या मध्ये असलेल्या बुद्धिमत्तेमुळे. इस कार्यक्रम के ऑर्गेनाइजर और इस एरिया के बहुजनवादी लीडर बोलूंगा मैं, हमारे भैया डोंगरे साहब, इनके तरफ से इस गाने पर, इस वंदन गीत पर 500 रुपए का प्राइज मिला. मैं और मेरा मंडल उसे परिवार अभिवादन करते हैं. थैंक यू, धन्यवाद, शुक्रिया. अरे हा माणूस, तुम्ही माणूस, मी माणूस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं, अरे माणूस द्या म्हणजे माणूस द्या. आणि माणूस बघता देव दिसला. मग देव कुठं दिसला? अकॉर्डिंग टू हिंदी फिलॉसॉफी, अकॉर्डिंग टू हिंदी फिलॉसॉफी देर आर 33 करोड गॉडेसेस. आमची हिंदू संस्कृती आम्हाला शिकवून गेली बांधवानो, 33 कोटी देव. 33 कोटी देवावरून 36 कोटी देवावर गेली, पण 36 कोटी नंतर वाढ नाही झाली. त्याचं कारण त्यांनाच माहित, मला लांब जायचं नाहीये. तर 36 कोटी देवावर गेली, परंतु प्रत्येक धर्म सांगतो की गॉड इज वन एंड गॉड इज ग्रेट. भगवान एक है और वो महान है, और वो भगवान एक है. इसलिए मेरा कहना क्या है, इसलिए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने कहा था, अरे माणूस द्या म्हणजे माणूस द्या. माणूस बघता देव दिसला. देव कुठं आहे रे बाबा? देव तुमच्यामध्ये आहे. सर्व संत महात्मे सांगून गेले, अरे तुझा आहे तुझपाशी, पण तू मार्ग भुललासी. आणि म्हणून आपण दगडाच्या देवामध्ये देव बघतो, आपण मातीच्या देवामध्ये देव बघतो, आपण सोन्या चांदीच्या देवामध्ये देव बघतो. किसी फिलॉसफर ने कहा है, अगर इस भारत देश की गरीबी
अगर दूर भगाना है तो मंदिरों में जितना सोना छुपा है, जितनी दौलत छुपी है, उनको बाहर निकालो। ये भारत का हर नागरिक सर्वसामान्य हो जाएगा, कोई भी गरीब नहीं रहेगा। लेकिन मंदिरों में इतनी दौलत छुपाई जाती है और मंदिरों में पुजारी कौन है मेरे भाइयों? 15% लोग। जो 15% लोग हैं हमारे 85% लोगों के ऊपर राज करते हैं, क्योंकि हम गांधी जी के 3 बंदर बन चुके हैं। हम 85% लोग गांधी जी के 3 बंदर बन चुके हैं। आंख होके देखने का नहीं, कान होके सुनने का नहीं और मुंह होके बोलने का नहीं। ये हमारी फिलॉसफी है। इसलिए मेरा कहना क्या है, शतपावली चालावं, म्हणजे 100 पावलं नक्की चालावं, जेणेकरून डायजेशन होतं, पचन होतं। तीच वेळ आपली है बांधवानो। चौकामध्ये आलो, चौकामध्ये भरपूर लोक या ठिकाणी मला दिसत आहेत, परंतु ह्या माझ्या मावश्या कुठं आल्या असतील म्हणतो, यांना थोडं विचारलं पाहिजे। कुठे? वा वा वा, बरोबर आहे। काल परवा डोंगरे साहेब मिळाले, डोंगरे साहेब मिळाले आणि म्हणाले, हो शिवाजीरावजी। ना म्हटलं बोला साहेब। म्हणे आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये, आपल्या गावामध्ये, या कर्वेश्वर गावामध्ये अशी एक योजना सुरू झालेली आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत जे काही स्त्री पुरुष निरक्षर असतील त्या लोकांना साक्षर करण्याचं काम केलं जातं। त्या लोकांना साक्षर करण्याचं काम केलं जातं। आणि म्हणून मी डोंगरे साहेबांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं, आता घरी जातो आणि आपल्या बायकोला तो सल्ला ऐकवतो। मी घरातून गेलो, घराचा दरवाजा सुरू होता, वापस आलो, घराचा दरवाजा बंद आहे, बायको कुठं गेली असेल म्हणतो, हिला आवाज दिला पाहिजे। सुधा, अगं ए सुधा, कुठं गेली असेल म्हणतो ही। प्रत्येक बायकोला वाटतं माझ्या नवऱ्याने मला प्रेमानं आवाज द्यावा, माझ्या नवऱ्याने माझ्याशी प्रेमानं बोलावं,
हसून बोलली, नवरा हसून बोलला, राग बाजूला होता आणि शेवटी संसाराच्या विचाराला प्रेरणा मिळते बांधवार. आणि म्हणून माझ्या बायकोलाही माझा राग आला असेल, कदाचित काही चुकलं असेल माझं, ते चूक दूर करण्यासाठी बायकोला थोडं प्रेमानं आवाज दिलं पाहिजे. घर दिलं, त्या घराला 2 खोल्या आहेत. किती आहेत? 2. तू कोणत्या खोलीत होतीस म्हणतो? मागच्या खोलीत होती म्हटलं. म्हणजे तू मागच्या खोलीत होती? मग काय करत होती ग? मी काय करत होती? म्हणजे मागच्या खोलीत काय करत होती म्हणतो? मलाही सांगा. ही घरामध्ये कामे पडलेली आहे, तुमचा बा करणार का? नाही, तुमचा बा करणार. माझा बा हयात असता तरी पण करता नाही आणि मी करूही दिलं नसतं. मी तत्ववादी माणूस आहे. एवढी सारी भांडी खाल्लं की घेतलं की पळाली तिकडे. भांडी कोण घासणार? म्हणजे कोण धुणार? मीच ना. म्हणजे तू भांडे घासत होती असं म्हणायचं आहे तुला? हो, भांडे घासत होती. बरं इकडे मला सांग, तू नुसतं हेच काम करशील का? नुसतं घासायचंच? घासायचं कोणतं काम नाही, नुसतं घासायचंच काम करशील का? म्हणतो दुसरं काम तुला पसंत येत नाही? म्याळ आणि बाई उठली सर अस्तित्वला येते केलं, घास घुस केलं की झालं. म्हणजे जे काही घरचे काम आहेत तेच करायचे असं तुला म्हणायचं आहे? तुला माहित आहे सुद्धा, तुझ्यासाठी मी एक चांगलं काम घेऊन आलेलो आहे. माझ्यासाठी चांगलं काम? एक चांगलं काम घेऊन आलेलो आहे की ज्या कामामुळे तुझा उद्धार होईल, ज्या कामामुळे तुझ्या जीवनाला एक गती निर्माण होईल, ज्या कामामुळे तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. सांगा की पटकन. वा वा, सार्थक म्हणता बरोबर. बायकोला विचारावर आली म्हणजे तुला सांगायलाच पाहिजे. तुला माहित आहे आपल्या कर्मेश्वर गावामध्ये एक योजना आलेली आहे. ती योजना अशी. योजना? कोणती योजना म्हणताय हो? अगं योजना एखाद्या बाईचं नाव नाही, एखाद्या मुलीचं नाव नाही, किंवा कोणती मुलगी नावाची मुलगी आलेली नाही. तर योजना अशी आहे की आपल्या गावामध्ये निरंतर शिक्षण व्यवस्था सुरू आलेली आहे. आता ही कशी निरंतर? नाही, मला काही घातलं. आपल्या गावामध्ये निरंतर शिक्षण व्यवस्था सुरू झालेली आहे, ज्या ठिकाणी 15 ते 35 वयोगटातील स्त्री आणि पुरुषांना साक्षर केलं जातं, म्हणजे शिकवलं जातं. अशी ही योजना आहे. आणि तुला माहित आहे मी कसा तरी 4था वर्ग शिकलेला माणूस शिकला. आणि तू किती शिकली आहे तुला तुलाच माहित? 0. म्हणजे अनारी आहे. तेव्हा मला वाटलं की मी 4था वर्ग शिकलेला माणूस या लोकांच्या संगतीने राहतो, मला जगाचं थोडंसं कळतं. माझी बायको जर त्या वर्गाला गेली तर त्या वर्गाला गेल्यामुळे माझ्या बायकोलाही कळायला लागेल. आणि म्हणून मी तुला काय म्हणतो, तू त्या वर्गाला का म्हणतो? काही बिहार माझ्याकडे नाही जमायचं. एवढं माझं वय झालं. मी एवढी मोठी बाई खरंच त्या पोरी बाईसारखी शिकायला मला काय? म्हणजे त्या वर्गाला जायला तुला माझं वाटतं असं म्हणायचं? माझी वय नाही, मी नाही जाणार. म्हणजे तुझी वय नाही? तुला माहित आहे अगं शहाणाचं म्हणणं आहे
शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. माणसाची जर मनाची एकाग्रता असेल, माणसाची जर तत्परता असेल तर माणूस खड्ड्यामध्ये जाईपर्यंत शिक्षण घेऊ शकतो. मग काय तरी पण हाय तुमचं काय भेटणार नाही. म्हणजे तू जाणार नाही? मी जाणार हाय. तू जाणार नाही? नाही जाणार म्हटले ना. मग जाणार नाही तर दुसरं काय करशील सांग ना मला. तुम्हाला काय वाटतं? हा. मी औषध रिकामी राहणार होय? नाही तू रिकामी राहणार नाही तर काय करशील मला सांग. हा चांगला मोठा दुधाचा धंदा करीन की. काय करशील? धंदा करेल. काय करशील? दया दुधाचा धंदा करीन म्हटलं. बरोबर आहे, दयादुधाचा धंदा करशील. पण मला सांग, हा. मला सांग, तुला ते लिटर समजतं का? लिटर लिटर? हा? आता कसलं लिटर? नाही तुला लिटर जर समजत नाही तर मग दही दूध कशाला देशील? हे बिघडत नाही भाई तुम्हाला. कशाला देशील म्हणतो दही दूध? लिटर. हा? दही दूध कशाने देईन म्हणता? हा? एवढा मोठा ग्लास गिलास घेईन की. हा. आणि देईन होतं. कशाला देशील? त्या बहिणीचा नवरा असेल ना, लिटरचा गिलास बनवणार. ते कशाला? इकडे म्हणजे ग्लासानं दही दूध देशील. होय का? ग्लासानं दही दूध दिलं तर हे लोक आजकालचे खपवडी घेणार नाही. त्यांना समजतंय लिटर माप कितीचं असतं. बरं ते जाऊ दे. हा. हे जर बिझनेस जमला नाही, धंदा जमला नाही, दुसरा आहे काय एखादा धंदा? भाजीपाल्याचा धंदा करीन म्हटलं. काय करशील? भाजीपाला. भाजीपाल्याचा धंदा करशील. किलो आणि काटा समजते? आता किलो काटा पाहिलं पर धरलं नाही. आता बरं तुला किलो काटा समजणार नाही मग कशानं देशील ग? कशाने देईन म्हणता? ते बिघडत नाही भाई. हा, कशानं देशील? आम्ही आलो बाई. हा. एवढे मोठे टुका घेतले आणि असं म्हणतो की एक टुक्याचं घ्या, दोन टुक्याचं घ्या. असं करत. म्हणजे काय करशील? अहो डुंगे मारीन म्हणलं एवढाले. वावर डुंगे मांडे डुंगे मांडू माणूस तर इकडे हे डुंगे डांगे सोडून दे. आणि म्हणून मी काय म्हणतो, जरा माझं ऐकशील? सांगा. ऐकशील का? तुला माहित आहे आपल्या शास्त्राची योजना घरोघरी आलेली आहे आणि याच्यामुळे तुझा आणि माझाही उद्धार होईल. आता तुम्ही मला आणि या महामानवाची संकल्पना आहे ती. हे जेवढे महामानव या ठिकाणी चित्र उभारून दिसत आहेत तुला, या महामानवाची संकल्पना आहे. आणि म्हणून मी काय म्हणतोय, बरं बरं पटवून सांग. तर मला काय म्हणायचं ऐकशील? म्हणजे तू जाशील नाही? हो ये गमे जिंदगी आता हे काय? ये तेरी आस की, ये गमे जिंदगी और ये तेरी आस की हमको बड़ा ही करे बेकरार. ओ हमको बड़ा ही करे बेकरार. क्या यही प्यार 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 प्यार, क्या यही प्यार 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 प्यार. लाचा पल्ला. ओय गोदे इकडे लाखो लाचा पल्ला. ऐक ग माझे नारी, लाखो लाचा पल्ला. ऐक ग माझे नारी, ज्ञानाची ज्ञान गंगा आली चालून द्वारी. ज्ञानाची ज्ञान गंगा आली चालून द्वारी. पद विवेकान कर ग विचार. उतारा 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 उतारा. लाखो लाचा पल्ला. ऐक ग माझे नारी, लाखो लाचा पल्ला. ऐक ग माझे नारी, ज्ञानाची ज्ञान गंगा आली चालून द्वारी. सद विवेकान कर ग विचार.
उतार हा उतार उतार हा उतार उतार म्हणजे तू जाणार नाही. मी जाणार नाही. तू जाणार नाही मग का करशील म्हणतो. सांगितलं ना तुला हे ते करणं. म्हणजे ते करते करशील तुला ते जमतील पण तिथं जाणं जमत नाही. पण मी त्या प्रौढ शिक्षण करायला जाणार नाही. तुला माहित आहे तुला शिकता यावं, तुला या पुरुषांच्या बरोबरीने बसता उठता यावं आणि म्हणून त्या सावित्रीबाई फुले सणातयाचं शिव्या खाल्ल्या शेण खाल्लं तुला प्रसन्नाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी. आणि त्या महात्मा फुलेंनी 1848 मध्ये तुझ्यासाठी प्रथम शाळा काढली. त्या महामानवाचे उपकार तुला आठवत नाही. त्या महामानवाची पुण्याई तुला आठवत नाही. तुला आठवत नाही. तुला माहित आहे अकॉर्डिंग टू अवर कॉन्स्टिट्यूशन प्रायमरी एज्युकेशन इज द फंडामेंटल राईट्स ऑफ इच अँड एव्हरी पर्सन. आपल्या भारतीय घटनेनुसार प्राथमिक शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकारापासून माझी बायको वंचित राहणं मी कधी खपवून घेणार नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो जरा ऐकशील. बाबा साहेब आंबेडकर बी एज्युकेटेड बी युनिटी अँड बी फाईट. त्या महामानवाने सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. कशासाठी. अरे जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अधिकार आणि कर्तव्याची जाण येणार नाही. जोपर्यंत तुम्ही या समाजामध्ये वावरताना विद्येचा सदुपयोग जर केला नाही तोपर्यंत तुमच्या देअर इज नो व्हॅल्यू ऑफ युअर लाईफ विदाउट एज्युकेशन हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या महात्मा फुलेला बाबासाहेबांनी आपला गुरु मानलं. ज्या गुरुनी या बहुजन समाजासाठी सर्वांच्या या बहुजनाच्या उद्धारासाठी प्रथम शाळेची यात्री केली त्या महामानवाचे विचार तुला आठवत नाही. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे जोपर्यंत बांधवानं तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही मला नाही वाटत की तुमच्या कुटुंबाचा उद्धार करू शकणार. देशाचा तर सोळा स्वतःच्या कुटुंबाचं हित जोपासणार नाही. आणि म्हणून देअर इज मस्ट बी एसेन्शियल एज्युकेशन. शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि म्हणून 1848 मध्ये महात्मा फुलेंनी ओळखलं, सावित्रीबाई फुलेंनी ओळखलं आणि तुला या शिक्षणाची संधी दिली. आज त्या माईमुळे त्या क्रांती सूर्य प्रतिभा फुलेमुळे त्या क्रांती माता सावित्रीबाई फुलेमुळे आज या स्टेजवर तू नाचू शकते. आज या स्टेजवर आश्वशाही डबल MA BEd होऊन या ठिकाणी एक शाहीर बनवू शकतो. ही सर्व पुण्याई या महामानवाची आणि या महामानवाला तू विसरायला चालली. आणि म्हणून मी काय म्हणतो सांगतो तुला. अगर विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना सुधारा खर्च एवढे अनर्थ एका विद्येने केले. एवढा मोठा महान मंत्र फुलेंनी दिला.
हे आठवत नाही हर बेली दुनियादारी सांभाळे रागते ग अशी ही दुनियादारी सगळे होऊन झालं आपल्या या संसारी सगळं विवेकान सगळं विचार हा उद्धार ग उद्धार हा उद्धार उद्धार हा उद्धार ग उद्धार म्हणजे तू जाणार नाही तू त्या वर्गाला जाणार नाही मी जाणार नाही म्हणजे तू जाणार नाही 2-4 वाकरा घेते हा इकडे 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 2-4 वाकरा घेतील आणि काय करतील झोपूनही नाही जमत आतापर्यंत तेच काम केलं आपण झोपायचं आतापर्यंत झोपायचंच काम केलं आपण झोपलेच होतो आणि म्हणून आमची अवस्था अशी आहे आणि म्हणून या महामानवाच्या पुण्याईनं आजच्या क्षणी आम्हाला जागा व्हायचं आहे आणि म्हणून जागी हो म्हणतो तू जा म्हणतो त्या वर्गाला जा म्हणता हा जा म्हणता म्हणजे तू जाणार नाही मी जाणार नाही पाटील 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 जयभीम पाटील जयभीम जयभीम साहेब जयभीम जयभीम केलं हा हा तुम्ही एकही गाड्या करत केल्या म्हणतो कसा नाही जयभीम म्हटलं रे बाबा जयभीम म्हणायला मला काही हरकत नाही पण माझ्या घरामध्ये समस्या आहे तुमच्या घरामध्ये समस्या माझ्या घरामध्ये समस्याचं माल घर आहे आणि त्या समस्याला मी एवढा ग्रासून गेलो आहे की मला थोडं बोलायला सुद्धा लाज वाटते लाज वाटते हा मी म्हणलं इकडून चाललो का पाटलाकडे चाललं जा बाबा हा अशासाठी गावामध्ये प्रभात फेरी 14 तारखेचा कार्यक्रम आहे हा 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे इथे फेरी चालली हा चालले जावा पाटलाकडे 14 तारखेचा कार्यक्रम काल परवा झाला 16 तारीख आहे 16 तारीख आहे ना हा मला येतील पाटील हा 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 इकडे येऊन पाहतो तो पाटलाच्या घरी चालू आहे पाटलाच्या घरी चालू आहे काय चालू आहे हे काय हो म्हणतो तुमची सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम नाही पहिल्यांदाच म्हटलं बाबा रे माझ्या घरामध्ये समस्याचं माहेर घर आहे समस्याचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या खाली मी घर फटून गेलेला आहे आणि म्हणून माझ्या घरची समस्या आहे राहू द्या तुमच्या घरची समस्या आहे तुला सांगून तू काय करणार आहे पहा साहेब जर कुणी कुणाला जर सांगितलं जर होणार नाही कुणी करणार नाही पण तू जर सांगितलं पाठचा मित्र समजून या लहान भावाला समजून जर सांगितलं जर का माझ्या जर 2 शब्द जर सांगायचे आणि सुधारण्याचा जर होत असेल मग माझं सांगितलं काही व्यस्त जाणार नाही बरोबर आहे तुमची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगावं लागेल सांगा ना तुला सांगावं लागेल सांगा पाटील साहेब तुला मित्रा गोष्ट अशी आहे रे कोणती मित्रा तुला सांगावंच लागेल म्हणते कोण सांगा तुला सांगावंच लागेल म्हणते सांगावं लागेल करता दादा
माझी बायको बिघडली रे. त्या बहीण काऊन ना माझी बायको बिघडली म्हणतो. तुमच्या बायको बिघडली होय. त्या बहीण आतापर्यंत पाटलाने सांगितलं नाही पाटलाची बायको बिघडली. पाटील हा. कशी कशी बिघडली. अरे माझी बायको बिघडली मला माहिती. तुमची बायको बिघडली. त्या बहीण मी नाही पाहिजे मला कशी बिघडते म्हणून. पाटील अरे तिचे विचार बिघडले म्हणून मला बिघडले म्हणायचं. मला तसं नाही म्हणत पाटील साहेब. काय म्हणायचं. बायको बिघडली कशी बिघडली. कशी बिघडली. समोरचा भाग माझा दिला मागचा भाग समोर. बाहेरच्या बहिणीकडे इकडे रे. असं कधी होते का. असं नाही होत. असं होते. आपण काऊन नाही होत. मी म्हटलं माझी बायको बिघडली. मागचा भाग समोर गेला समोरचा भाग मागे आला असं होते का ते बुरका गदे. असं नाही होत का. हा? त्या बहीण मामा इकडून नाही लागले. अरे मला हे म्हणायचं होतं माझ्या बायकोचं थिंकिंग पॉवर बिघडलं. माझ्या बायकोची वैचारिक क्षमता बिघडली. माझ्या बायकोची विचार करण्याची प्रगती बिघडली. असं आहे का. खूप व्हायचं. बरं मित्र काय म्हणता. कधी कधी मी तुझ्या घराकडे येतो रे. माझ्या घराकडे हा येता ना. कधी कधी घराकडे येतो आणि आल्यानंतर तुझ्या बायकोकडे जेव्हा बघतो तेव्हा माझ्या मनात कसं तरी वाटतं रे. आहे का बाबाजी त्यावर तुमच्या पायातली. कशासाठी. हा माणूस होय. तुझ्या बायकोकडे पाहिजे बरोबर म्हणते मला कसं तरी वाटते म्हणते पा. अरे मूर्खा. पाटील माणूस म्हणते तुझ्या बायकोकडे पाहून झाल्या माहिती मस्त आहे किती वा. अरे मूर्खा मला ते म्हणायचं नाही. तुझ्या बायकोकडे पाहून माझ्या मनात काय वाटतं. तुझ्या बायकोचे आचार विचार तुझ्या बायकोची वागण्या बोलण्याची पद्धत तुझ्या बायकोचे विचार बघून मला वाटतं हे भगवंता पांडुरंगा परमेश्वरा अशा विचाराची बायको जर मला दिली असती तर माझ्याही संसाराचा उपयोग झाला असता. बरोबर आहे पाटील. हा. त्याच्यासाठी म्हणतो हा ज्याची मला म्हणायचंय हा ज्याच्या डोळ्यात हा. त्याची बायको राहिली ती. म्हणजे त्याच्याजवळ खुबी त्याची बायको राहिली उभी. आणि बाकीच्या काय करत असतात. बाकीच्या हा? मला काय माहित काय करतात. बरं तू अशा कर. हा. तुला काही बोलता येत नाही. तू अजून शिकायला आहे नवीन पोरगा आहे. तू असं कर लवकर घरी जा. लवकर घरी जा आणि तुझ्या बायकोला माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत घेऊन ये लवकर जा. कुठं गेली असेल म्हणतो. अरे पाटलाच्या समोर नाही या प्रकारे कापून टाकलं. बायको बस म्हणलो तो झोप ते झोप म्हणलो तो उठतो पण खोटं बोलत नाही. माझ्या बायकोवर माझ्या चारण्याचा धक्का असेल. स्वयंपाक करत होती चुलीजवळ बसली होती. तिला आवाज मारलो. ए वैशाली म्हणलो काऊन काय झालं म्हणते. आला असेल म्हणते. हा मी समजलो म्हणते. काची 15 तारीख आला असेल म्हणते. हा तिकडून समजलो. ए वैशाली म्हणलो बाबा म्हणते. वैशाली तुझ्याकडे जर दहान असतील तर मला खर्रा यासाठी थांबा म्हणते 2 मिनिट. काय ते थांबा म्हणते. भाऊ चुलीतली कोणती घेऊन धावली तर फरक कोणती ऐकल का. पण बायको संजयची समजवतो आणि पाटलाच्या घरापर्यंत घेऊन जातो. गेली असेल म्हणतो. ए पिंट्याची आई कुठे गेली असेल. तिला समजत नाही. वा 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 काही हरकत नाही. आवाज देऊन पाहिजे. पिंट्याची आई ए हजरत मायो बालीची आई समजत नाही. त्या माझ्या मुलाने संडास केली. तो त्याच्या हात पकडून उभा आहे. त्याच्या घुमणाला कावडे टोच मारते आणि बिचारी टीव्ही पाहत घरामध्ये बसली आहे. तिला कशी लाज वाटत नसेल म्हणतो. ती टीव्ही पाहून राहिली. आणि कहा गई अन कहा गई मेरे बोले की अम्मा अन टीवी देखकर को फुदकनारी. कहा गई वो मेरे बोले की अम्मा टीवी देखकर को फुदकनारी. कहा गई वो मेरे हजरे की अम्मा
मा आवाज मारतो पण बोलले नाही. मस्त टीव्ही पाहा मध्ये रमवले गेले. कुठे गेले अजून आवाज मारतो. कारभार ग माझे लावाचे माझे बायको 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 आणि माझे बायको ग बायको. नाही बोलत त्या बहीण वैशाली म्हणून राहिलं तरी नाही बोलून राहिले. ठीक आहे लोक बोलू अजून एकदा आवाज देऊन टाकू. नाही तर पावरला एवढा मोठा खराब माणूस विसर्ज तुला ऐकून राहिलो चांगल्या रीती ऐकून जा. वैशाले कारभार बाबा काय झाला कार भारणे लो वैशाले आता आले म्हणलं मी आले कोणाची आली तुमची बायको आले म्हणलं लेंबारे आले म्हणजे नाही तर देईन तू तुझ्या बाबाईच्या बहिणा कोठी चाललीस म्हणतो एवढी छटून चाललं म्हणजे जायचंय फिरायला फिरायला जायचंय. बिचारा मला सांग तू घरामध्ये होती कोणते का करत होती घरात टीव्ही बघत होती. टीव्ही बघत होती. बरोबर आहे टीव्ही बघत होती म्हणते. मला सांग आपला मुलगा कुठे गेला वैशाले. आपला मुलगा शाळेत गेला होतो ना. या बहीण आपला मुलगा ते शाळेमध्ये गेले असेल. मला सांग तो डेअरीला उभा त्या डेअरीला टेकून उभा आहे त्याने संडास केली त्याच्या गुन्ह्याला काम टोच मारतात. मग तुला लाज शरम का नाही वाटत म्हणतो आपला मुलगा नाही आपला मुलगा नाही कोणाचा होय माहित नाही कोणाचं आपला मुलगा आम्हा चष्मा होतो म्हणतो हा वाईट आहे. तुला समजे ना आपला मुलगा नाही म्हणतो लोकांच्या हो का कोणाला नाही मला दुरून दिसत नाही दुरून दिसत नाही वहाले माळे दुरून दिसत नाही म्हणते. मला सांग मग ते वेळ समजत नाही ती व्यवस्था का पाहत होतीस. मी गाणी लावत होती. कोणते कोणता गाणं लावत होती. चुरा केले जा उलटा केले जा भगा केले जा यार. अरे बापरे चुरा केले जा भगा केले जा म्हणते. बघले मला सांग आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लाल बुटाची आहे ना आपल्या टीव्हीवरती लागते त्याला सोडलीस ना भलत भलत ते चुरा केले जाईल ना म्हणते. लाल बुद्धाच्या घरी आपल्या घरी नसे आता घरी नसली तरी जर कुठं गेलो आपण रस्त्याने निघून गेलो तर म्हणाले काय मी काय म्हणतो अगं बोल बोल हे विचारे पैशाले तू सर्व सोड त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणून का म्हणतो अगं बोल बोल अगं बोल 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 जय भीम बोल ग अगं बोल 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 जय भीम बोल ग अरे नाव या बुद्धाचं थोडा म्हणून मला म्हणायचं आहे अगर नाव असं तरी घे की त्या बाबासाहेबांना आपल्याला माहित आहे मार्ग दिला शांतीचा मार्ग दिला त्या भगवान बुद्धाने शांतीचा मार्ग दिला त्याचं नाव सोडली आणि भलतात ते चुरा केले काय का म्हणतेस. मला सांग गावाच्या बाहेर मकान कोणाचं पाठवायचं आहे तिथं तुझी कोण आहे मैत्रीण आहे ना. मैत्रीण आहे तुझी मैत्रीण आहे ना का सांगू वैशाले काय सांगता तुझी मैत्रीण आहे 10 वर्षापासून तुझ्या मैत्रिणीला मुलं बाळ झाले नाही बरोबर आहे 10 वर्षापासून तुझ्या मैत्रिणीला मुलं बाळ झाले नाही तर तुझ्यामध्ये भगवंताची कृपा त्या भगवंताची कृपा ती एका वेळेस 2 तुझ्या मैत्रिणीला म्हणजे 2 जुळवं मुलं झाले. हो त्या पाटलाला 2 मुलं झाले. तिच्या बहीण माहेर आणि बायको आणि बायको काय नाही तर भगवंताची कृपा तर 2 मुलं झाले
आणि त्यांच्या त्या वर्षाचा कार्यक्रम आहे हा का? म्हणून त्या पाटलाच्या घराकडे चालतेस का म्हणतो बापरे कशी लपलप करते येतो ना म्हणते बरोबर आहे जसं हिच्या मैत्रिणीचं नाव घेतलं तिला लपलप काय सुटले मला सांग विचारे ह्या जाग्यावर जर माझी बहीण असती माझी बहीण असती माझी जर बहीण असते मग तू केलं असतस का असं बापरेच्या बहीणच्या मग चाललो ठीक आहे जा म्हणतेस मग तुझ्या मैत्रिणीसाठी का पकडतेस पकडू दिया बहिणीला ते लागत नाही सकाळी तुला माहित आहे का सकाळी ते 2 किलो सरकी आणि 2 किलो ढेप आणलो ते पकड ना 2 किलो सरकीनं 2 किलो ढेप आणलो ते पकड म्हणलो बसलो त्या बहीण मला वाटलं बसत म्हणून मग तुला जे पकडायचं ते पकडते लवकर बहीण मी पुढं गेल्या म्हणते मला मागत ठेवून तू माझ्या काटा गेला कोटी गल्ला म्हणतो काटा पाहिले कायचा काटा हो बाबरीचा तिला बाबरीचा काटा एवढा मोठा आला आपण पाटलाचा कोण हा पाटलाचा पाटलाचा वाळा नाही तर तुला का वाटलं तर काय हो म्हणलेस का पाटलाचा वाळाच हो हो आवाज देऊ बापरे चबलमा पारकरातील लोक तर बहुत आले म्हणतो पुष्कळ लोक जमले ठीक आहे आवाज देतो पाटील साहेब ओ पाटील साहेब कुठे गेले असते बोलत नाही तर वैशाले आवाज देऊन राहिले बोलून नाही पाटील साहेब कुठे गेले वारंवार तर नाही काय नाही होऊ शकत काय नाही म्हणजे माणूस लहान ठेवायच्या बहीण मग बायको मागलो दिसतेच्या माणूस 3 फुटाचा बायको मागलो 5 फुटाची बस म्हणलं तर झोपून होतं सर्रा भेटायच्या बहिणीला भेट आवाज हे सुटे बोटे लोक म्हणे की या बहिणीला थांबणं आयला एवढा दिवस बघ की काढून लप करतात हो पाटील साहेब पाटील दादा म्हटला पाटील हो पाटील साहेब नमस्कार जय भीम साहेब जय भीम आला का म्हणतो कम भोकणार भोकणं आहे कसं भोकणं बापा आला का म्हणतात मग म्हणू नको तर का म्हणू नाही की आपल्या घरी जर कोणी आला तर त्याला म्हणावंच लागतं आलाच का हा चांगला कुणी गावाला जात असेल त्याला म्हणावं लागतं चाललाच का हो म्हणून आम्हाला म्हणले आल्यात का हो ना म्हणूनच म्हणून आलो तुम्हाला दिसला नाही का म्हणून आता मी तर भोकणाच आहोत तुम्हाला नाही दिसे का बाजूला आहे का हा बाजूला सुधा सुना काही म्हणता हो माझ्या म्हणण्यानुसार तो माणूस घरापर्यंत गेला स्वतःच्या बायकोला घेऊन आपल्या घरापर्यंत आला त्याची बायको त्याच्या मागे महाग आली आणि माझ्या बायकोला मी घरामध्ये समजवतो परंतु माझी बायको समजायला तयार नाही अशी कोणती कमतरता आहे माझ्यात खरंच मी चुकत असेल का हो नाही माझं चुकत असेल नाही मी अशी नाही म्हणत आहे तर कदाचित माझं चुकत असेल नाही हो नाही मी तुम्हाला प्रश्न दोष देऊ मग मी दोष मला द्यावा लागेल ना कारण की मी मगापासून मी तुला सांगतोय की त्या वर्गाला ते शिक्षण घे जेणेकरून तुझा उद्धार होईल तुला आधार मिळेल तुझ्या जीवनात जगण्यासाठी तुला चांगला मार्ग मिळेल ते माझे वाईट विचार तुला पडत नाही आता पटले हो तुमचे विचार म्हणजे माझे विचार पटले तुम्ही थोर पुरुषांचे विचार मांडले आणि माझ्या डोक्यात लख प्रकाश पडलाय बघा हा मग त्या प्रकाश झोटेतून काहीतरी समजतं का काहीतरी ऐकवशील कळते ना ऐकव मला हो ऐकवते ना तुला काही कळले काय तुझ्या नवऱ्याने काही सांगितलंय
सावित्री ज्योतिबाई फुले हा. तिची काय महान विचार असं प्रगती जिजामाता हो ना ते शिवाजीला घडवला अशी हा आलं लक्षात तुझ्या हा. हो. मग त्यांची विचार मनात घेऊन हा आपण त्याही आपण फिरायला आहोत ना आहे ना बरोबर ना मग त्यांचे विचार आपण मनात आणायलाच पाहिजे हा ना चाल ना मग निघायचं म्हणतेस तू हा ना, हो, हो. शिक्षणाला हा गणपतपूर्वी माझ्या भीमाच्या नावाचा माझ्या भीमाच्या नावाचा कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान
मी 4था वर्ग शिकलेला माणूस, परंतु या लोकांच्या संगतीने राहतो. त्यांच्या आचार विचाराची प्रधान म्हणजे आदान प्रदान प्रक्रिया माझ्या मनामध्ये होत असते आणि म्हणून मी तुला चांगले विचार सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तुला माहित आहे यामुळे काय होईल म्हटलं तुला. म्हणून मी काय म्हणतो काय स्वाभिमानाचं जीवन जगल्या स्वाभिमानाचं जीवन जगल्या मार्ग आहे हा हितकारी असायला पाहिजे. कोणतंही काम या मनापासून झालं तर चांगलं असते आणि म्हणून अंग्रेजी में कहावत है इंटरेस्ट इज मस्ट बी एसेंशियल फॉर द सक्सेस. तुम्हाला जर लगन असेल तर त्या कामात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. तर देगा हरी पलगावरी म्हटलं तर काही होणार नाही. आणि म्हणून मला काय म्हणायचं मन मायाची घालू सांगण मन मायाची घालू सांगण काया हे जोवारी आमच्या झाडीपट्टीच्या भाषेत म्हणतात उभा तर शोभा. उभा तर शोभा. अरे ते हा पाण्याचा बुडबुड आहे रे बांधवानो. परंतु या माणसामध्ये एवढे इगो आहेत, एवढा अभिमान आहे आम्हाला की प्रत्येक व्यक्ती स्वतःला मोठं समजतो. आणि म्हणून ही अधोगती पाहायला मिळते, आपल्याला दुर्गती पाहायला मिळते. आणि ही जर अधोगती घेऊन जायची असेल तर असं म्हणतात की युनिटी मेक्स पॉवर. एकता असेल तर सर्व काही होईल. अदरवाइज डिस्ट्रॉय दैट. इसलिए मेरा कहना क्या